नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी संतोष गोसावी आणि आपण पाहतात आपला सगळ्यांचा लाडका ट्रॅव्हल यूट्यूब व्हिडिओ चॅनल ब्लॉगर काका. जसं की मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, सध्या आमची चालू आहे ती ओडिसा, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची ट्रॅव्हल जर्नी. आणि या जर्नीमध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत चिल्का संग्रहालयात. तर मंडळी, सातपाडा हे ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात चिल्का तलावाजवळ असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथे चिल्का विकास प्राधिकरणाने एक माहिती केंद्र आणि चिल्का संग्रहालय बांधलेले आहेत. हे ठिकाण म्हणजे जिवंत माशांचे मोठे व्यावसायिक मत्स्यालय नसून चिल्का तलावाच्या परिस्थितीची म्हणजेच इकोसिस्टीमची माहिती देणारे आणि तेथील जलचरांचे जतन केलेले नमुने दाखवणारे एक अभ्यासपूर्ण संग्रहालय आहे. येथे आपल्याला चिल्का सरोवरातील जैवविविधता व माशांचे प्रकार आणि स्थानिक मच्छीमार समुदायाची माहिती मिळते. तसेच तलावात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या माशांचे आणि जलचरांचे मृतदेह विज्ञानाच्या प्रयोगशाळेप्रमाणेच येथे जतन करून ठेवलेले आपल्याला दिसतात. तसेच आपल्याला येथे चिल्का सरोवराचे महत्त्व आणि प्रशासनाच्या संवर्धन कार्यक्रमावर आधारित माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरी दाखवली जातात. या संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी आपल्याला 10 रुपयाचे नाममात्र शुल्क द्यावे लागते. तसेच सातपाडा हे दुर्मिळ इरावडी डॉल्फिन पाहण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. इथे चिल्का तलावात बंगालच्या उपसागराला जी त्याची भेट होते ती जागा बोटीने आपल्याला पाहता येते. चिल्का डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे CDA ही ओडिसा शासनाची एक प्रमुख यंत्रणा आहे, जी आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या चिल्का सरोवराचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याचे काम करते. याची स्थापना ओडिसामध्ये पर्यावरण आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी करण्यात आली. चिल्का सरोवरात आपल्याला भेटकी, खजुरा, खाईंगा आणि शिखा यासारख्या अनेक खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या माशांच्या शेकडो प्रजाती आढळतात. तसेच या ठिकाणी बटर कॅटफिश आणि वालागोअट्टू हे मासे प्रामुख्याने आढळतात. एलेप्सो मॅचमेट, एलेपस जेडाबा आणि ऑनेस्ट्रेसियस ग्रिसियस या नावाचेही इथे सागरी जलचर आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे इथे खेकडे आणि माशांच्या 5 वेगवेगळ्या प्रजाती, त्याशिवाय कोळंबीच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. तसेच जर आपण ओडिसातील अर्थव्यवस्थेचा विचार केला तर प्रामुख्याने मासेमारी, जलसंवर्धन, पर्यटन आणि शेती व्यवसाय यावर ही आधारलेली आपल्याला दिसून येते. हे सरोवर लाखो स्थानिक रहिवाशांना आणि या परिसरातील 130हून अधिक गावांमधील सुमारे 2 लाख मच्छीमारांना जीविकोपार्जनाचे साधन पुरवते. ओडिसा राज्याची संस्कृती जर आपण बघायला गेलं तर अतिशय समृद्ध आणि प्राचीन अशी संस्कृती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचप्रमाणे जगन्नाथ रथयात्रा हा सर्वात मोठा इथे पवित्र असा उत्सव मानला जातो. ओडिसी हे प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे, तर पटचित्र ही पारंपरिक चित्रकला आणि अन्न पद्धतीत भात आणि मासे हे इथे प्रमुख आहेत.
तर मंडळी, आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करूनही सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, बेल आयकॉनही अवश्य प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हल व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. मंडळी, तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट मला खूप मोठी प्रेरणा देऊन जातं. त्याच्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक स्फूर्ती मिळते. आपण असेच आम्हाला सपोर्ट करत राहा मंडळी.